सकाळ सकाळी आपल्या शेळ्यांना लई भूक लागलेली असते बघा. हे चारा आणला की कसं करतात, त्यांना चारा टाकल्याशिवाय ते शांत बसत नाहीत आणि आराम खाल्ला की पुन्हा निवांत बसतात. तर त्यांना तसा पांगून चारा टाकावा लागते बघा. पुन्हा आपण आपल्या म्हशीला पाणी पाजायला घेऊन आलो. म्हैस काय पातेल्यातलंच पाणी पिते बघा. नंतर आपण आपल्या कोंबड्यांना चारा पाणी केलं, कोंबड्यांना थोडं तांदूळ टाकलं. कोंबड्या आपल्या अशा अंड्याच्या ट्रेमध्ये अंडे द्यायला बसतात बघा. परत आपल्या एका कोंबडीनं असं खाली अंडा देते, कोणती कोंबडी देते काय कळेना बघा. तिला आपण सारखं हुडकण्याचा प्रयत्न करतो पण सापडत नाही. परत आपण आपल्या झाडाची साफसफाई करायला घेतलं तर त्या झाडावर एक घरटं दिसत होतं बघा. मग ते आम्ही त्या घरट्यात नीट झाकून बघितलं तर त्यात 2 अंडे दिसले. तर ते अंडे कशाचे ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. परत आपण आपल्या शेळ्याला सोडलं चारायला. शेळ्या काय पळतच होत्या खायचं सोडून. परत आपण शेजाऱ्याच्या तिथं शेळ्याला घेऊन गेलो, त्या नांदुरीचा पाला तोडला. आजच्या दिवसात आपल्या कोंबड्यांनी 4 अंडे दिले बघा. दुपारून पाऊस आला होता बघा. आपली चंद्रा बघा कसं पावसाचा आनंद घेते. लीला, आपल्या लीलाला पण पावसात लई खेळू वाटतं बघा. आपली चंद्रा नावाची म्हैस तर आली आता थकून मध्ये, पण लीला काही ना गेली. लीला चल या इकडं, आली बघा आता. अशा प्रकारे आपला आजचा दिवस संपला बघा. भेटूया उद्या नवीन एका ब्लॉग मध्ये.